सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला एक एक पाऊल पुढे घेऊन जात आहेत. आपणाला साधना हा एक प्रकरण समजवल्यानंतर बाबा मुक्तानंदांनी आपणाला गुरुपीठाचं महत्त्व सांगितलं आणि जे सिद्धपीठ म्हणजे जिथे गुरूंचं वास्तव्य झालेलं असतं, महान विभूतींनी साधना केलेली असते आणि तिथे अनुग्रह दीक्षा अनेक साधकांना झालेली असते, तेच सिद्धपीठ, तेच गुरुपीठ किंवा आजच्या ह्याच्यात आश्रम. तर त्या संदर्भात आपण तिथं आपलं आचरण कसं असलं पाहिजे ह्या संदर्भात बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलं की सिद्धपीठामध्ये आपण जे आपणासमोर साधक येतील तर त्यांच्याप्रती आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे. सर्वात प्रथम म्हणजे स्वतःच्या प्रती माझा दृष्टिकोन हा पाहिजे की माझ्या अंतरी परमात्मा शक्ती अनुग्रहाच्या रूपाने वास करते, जी माझ्या सद्गुरूंनी मला प्रदान केली आहे. आणि सद्गुरू तत्व परमात्मा शक्ती हे आपल्या अंतरी वास करत असतं. हे पहिलं मला पण पक्कं झालं पाहिजे की माझ्या आतमध्ये ती शक्ती आहे, अनुग्रहाच्या रूपाने ती वास करत आहे. आणि हीच शक्ती माझ्या जे माझे गुरुबंधू भगिनी आहेत त्या सर्वांच्या अंतरी हीच शक्ती आहे. त्यामुळे आपल्यासमोर जे पण साधक असतील त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच असणं आवश्यक आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला माऊली म्हणून नमस्कार केला जातो. त्यामध्ये हाच भाव आहे की ती माऊली प्रत्येकाच्या अंतरी हृदयात वास करते आणि माझ्याही आहे, समोरच्याच्याही आहे. तर हाच भाव आपण ठेवणं आवश्यक आहे. इथे तो भाव का ठेवायचा आहे, बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलं आहे की आश्रमामध्ये किंवा सिद्धपीठामध्ये साधकांमध्ये सत्वगुण वाढीस लागतो तेव्हा अनेक दोष पण निर्माण होत असतात. तर त्या कोणाच्याही दोषांकडे आपलं लक्ष जाऊ नये ह्यासाठी आपली ही दृष्टी असणं स्वतःप्रती आणि सर्व साधकांप्रती आवश्यक आहे. तरच आपलं चित्त शुद्ध राहू शकतं. अन्यथा जसं संसारात आहे की आपण 4 जणांमध्ये राहतो, वर खाली गोष्टी होतात, तर त्यावेळेला तिथं तेच जीव साधक म्हणून आश्रमात येतात, वेगळे नसतात. तर त्यामुळे ते स्वभाव संस्कार घेऊन आलेले असतात. तर तिथे आपणाला ही दृष्टी ठेवणं गरजेचं आहे. कोणीही लगेच परिवर्तित होत नाही. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रती आणि सर्व साधकांप्रती ही दृष्टी आवश्यक आहे. तसंच आपणाला पुढे सांगितलेलं आहे की बाबा मुक्तानंदांनी की आपलं आचरण जसं सिद्धपीठामध्ये शुद्ध सत्वशील असणं गरजेचं आहे, तसंच आपण त्या अनुषंगाने घरातही तेच आचरण आपण ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा त्या महान विभूतींना यावंसं वाटेल. तर ही आपण त्यातून शिकण्याची गोष्ट आहे. आणि त्यानंतर आपल्याला चित्ताविषयी सांगितलं बाबा मुक्तानंदांनी की चित्त ही सर्वश्रेष्ठ साधन संपत्ती आहे. भगवत प्राप्ती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांमध्ये चित्त ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. आता ह्यासाठी चित्ताचा सांभाळ केला पाहिजे आणि चित्ताचा सांभाळ करण्यासाठीच बाबा मुक्तानंद आपणाला साधना झाल्यानंतर सांगतायत की सिद्धपीठाचं महत्त्व, कसं आचरण पाहिजे, कारण चित्त आपलं शुद्ध ठेवण्यासाठी सांगतायत. त्यानंतर आपणाला गृहस्थामध्ये आपण आहोत तर तेव्हासुद्धा आपली दृष्टिवृत्ती प्रत्येक क्षणाला ध्यानाची कशी असेल, आपले उच्चतम ध्यानाच्या भूमिकेत आपण कसे असू ह्यासाठी सुद्धा त्यांनी एक सूत्र सांगितलं आहे की जे आपणाला दिसतंय तिथे भगवंताचा वास आहे
ही दृष्टी ठेवली तर आपलं प्रत्येक क्षणाचं ध्यान होणार आहे. जे जे घटना घडत आहेत जीवनामध्ये तिथे भगवंताची इच्छा, हे विश्वाचे नियमानुसार चाललंय, सर्व कल्याणकारी आहे, ही जर दृष्टी ठेवली तर माझं प्रत्येक क्षणाला ते ध्यान होणार आहे आणि ती उच्चतम अवस्था आपण संसारात राहत असताना असते, हे आपल्याला बाबा मुक्तानंदांनी सांगितलं. आणि ते सर्वश्रेष्ठ ध्यान आहे आणि ह्या दृष्टीतून हे ज्ञानोत्तर असलेलं ध्यान आहे. ज्ञानातून प्रत्येक क्षणाला साधलं जाणारं ध्यान आहे. आणि आपण एका जागी बसू 1 तास 2 तास 4 तास बसू, पण बाकीचे 20 तास बाकीचे 22 तास तर आपण आपल्या सर्व क्रिया करत असतो. तर त्यावेळेला आपली ही ज्ञानदृष्टी असेल तर ते ध्यानच आपलं प्रत्येक क्षणाला होऊ शकतं, हे आपणाला तिथं सांगितलेलं आहे. आणि हे एक पथ्य ज्ञानोत्तर ध्यान हे मोठं सूत्र आपल्याला बाबा मुक्तानंदांनी सांगितलं. त्याच प्रकारे आपण प्रत्येक साधकाकडे किंवा एकमेकांकडे हे माझ्या गुरूंची शक्ती त्यामध्ये वास करते ह्या दृष्टीने पाहायचं, हे दुसरं सांगितलं. आणि हे का सर्व सांगत आहेत? कारण का की आपलं चित्त मलिन होता कामा नये. आपल्या चित्तात कायम कायम ते चैतन्याची शुद्धता वस्ती करावी, ह्यासाठी चित्ताचा सांभाळ करण्यासाठी हे दृष्टिकोन बाबा मुक्तानंद आपणाला शिकवत आहेत आणि सांगत आहेत. आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे की चित्त जे आहे, चित्त आता अंतःकरण चतुष्टय ह्यामधला चित्त हा एक महत्त्वाचा भाग आहे की ह्यामध्ये आपण काल पाहिलं सर्व साठा केलेला जातो. आपल्या बाबा मुक्तानंदांनी खूप सुंदर सांगितलंय, जे आपलं कर्मफळ आहे तर ते चित्ताच्या ठिकाणी आश्रित असतं आणि मग त्याचा उपभोग आपणाला चित्त तिथेच आश्रित असल्यामुळे त्याचा आपल्याला उपभोग आपण जीवन जगत असताना होत असतो. मग चांगल्याही कर्माचा आणि आपला काही वाईट किंवा अज्ञानातून झालेल्या कर्माचा, दोन्ही कर्माचा. तर ते चित्ताच्या ठिकाणी साठा, तो संग्रह असतो, हे आपणाला सांगितलेलं आहे. त्यामुळे चित्त अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण काल पाहिलं की जो साठा झालाय तो साधनेच्या माध्यमातून, चांगल्या विचारांच्या, स्वाध्यायाच्या, चांगल्या संगतीच्या माध्यमातून, चांगल्या अनुसंधानांच्या माध्यमातून, चांगल्या भावनेच्या माध्यमातून तो साठा आपला कमी कमी होत जातो आणि आपण शुद्ध होत जातो. यासाठी वरून आपणाला सांभाळ केला पाहिजे की बाबा माझ्या स्वतःच्या भावनेने किंवा स्वतःच्या विचाराने किंवा अन्य घरातल्या किंवा व्यवसायातल्या किंवा साधकाच्या एखादा चुकीचा किंवा दोषयुक्त विचार असेल त्याने सुद्धा माझं चित्त मलिन होता कामा नये. याची दक्षता, सांभाळ आपलं करणं गरजेचं आहे. चित्ताचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला आपल्याला आत्मसाक्षात्कार, आपणाला पूर्ण त्वाची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्या चित्ताचं संरक्षण करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एक गोष्ट पाहूयात की हे चित्त का बाबा मुक्तानंदांनी सांगितलं. आता माऊलींचं पसायदान चालू असताना जाणवलं, कालचं एक सूत्र बाबा मुक्तानंदांनी सांगितलं की चित्ताची निर्मिती ही या भगवंताच्या शक्तीतून झालेली आहे, शिवशक्तीतून झालेली आहे आणि ते प्रत्येक गोष्टच भगवंताच्या शक्तीतनं आहे. तसंच चित्त हे तिथे त्याची शक्ती, भगवंताची शक्ती पूर्णतः वास करत असते आणि त्या चित्ताच्या इथे सर्व आपले विचार, भावना, स्मृती, आठवणी सर्व काही तिथं साठा आहे. कर्माची एनर्जी सर्व काही साठा तिथं आहे. आता आपण आपलं जर आपलं व्यक्तिमत्व बघितलं तर स्थूल मानाने 3 गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वात आहेत. एक शरीर, एक मन आणि एक आत्मा. आता आपण इथे मन हा ब्रिज आहे मधला, मन हा ब्रिज आहे आणि जो शरीराला आणि आत्म्याला जोडतो. तर आणि त्यामध्ये तो ब्रिज, जो साठा करणारा ब्रिज कोण आहे? चित्त आहे. आणि जर ह्या चित्तातलं सगळं काही जर चांगलं वाईट जे पण आठवणी, संकल्प, विचार जे पण काही जर आपलं तिथून निघालंच, पूर्ण साठा हे झाला तर हे चित्त कसं होणार आहे? तो पूर्ण नितळ होणार आहे आणि त्यातनं पलीकडे असलेला आत्मा आपणाला चांगला प्रकाशित लख अनुभवाला येणार आहे. त्यामुळे चित्ताचा आरसा स्वच्छ करण्यासाठी आपणाला चित्ताचा सांभाळ करणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या चित्ताच्या आरशातनंच पलीकडे, चित्ताच्या अलीकडे देह आहे जे स्थूल आहे आणि चित्ताच्या पलीकडे
भगवंत आहे, जो आत्मस्वरूपात आपल्या अंतरी वास करतोय. त्यामुळे चित्त हा मधला आरसा आहे आणि त्यावरती सगळा साठा झालेला आहे. तिथं काजळी आहे आणि ती काजळी आपणाला साफ करण्यासाठी मग हे ध्यान सांगितलं आहे. आणि त्यासाठी आपणाला सांगितलं आहे सर्वात महत्त्वाचं की गुरुध्यान. गुरुध्यान सांगितलेलं आहे कारण गुरुने ते सगळं आचरण केलेलं असतं आणि त्यामुळे आपणाला जर गुरुध्यान सर्वश्रेष्ठ. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जगत असताना आश्रमात जाऊ किंवा कुठे आपण इथे तिथं कुठंच लक्ष न देता आपल्या गुरु परंपरेकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. अनेकदा साधक एकमेकांमध्ये गुंततात आणि ना ते स्वतः पूर्ण असतात ना समोरचा पूर्ण असतो आणि ते सगळं पुन्हा चित्त दूषित करण्याचंच काम केलं जातं. तर त्यासाठी हे पण महत्त्वाचं आहे की कोणाला आठवायचं आहे तर गुरूंना आठवून आपण चित्त आपलं सुरक्षित, शक्तिशाली, मजबूत ठेवणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. 4 हात साधक असो, घरातले असो, दारातले असो, बाहेरचं सगळ्यांपासून 4 हाताच्या अंतरावरती आवश्यक आहे. तर आपलं चित्त राहणं आवश्यक आहे, तर आपलं चित्त सुरक्षित राहील. आता आपण पुढे पाहूयात. हे सर्व आपल्याला बाबा मुक्तानंद त्यांचे अनुभवाच्या अंती सांगतायत. का संत संत झाले आणि आपण साधक थोडेसे सामान्य साधक राहून जातो. किती अनुग्रहित होतात. अनेक संप्रदाय आहेत, अनेक साधक अनुग्रहित होतात, पण त्यातला पूर्णत्वाला जाणारा साधक आणि तो एखादा विरळा असतो. तर हेच हे धोके आहेत. आपल्याला संसारातून मुक्तता हवी म्हणून आपण परमार्थात करायला जातो आणि तिथं सुद्धा संसारच करतो माणूस. म्हणून तिथं सुद्धा सात्विक अहंकारात अडकला की तो संसारच करतो. त्यामुळे साधकांचा परमार्थ हा पाहायला गेला तर संसारच होत असतो. तर माझा परमार्थ संसार होतोय की खरं परमार्थ होतोय हे पण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तर हे अत्यंत गरजेचं आहे. तर ह्यासाठी बाबा मुक्तानंद आपणाला हे धोके पण सांगत आहेत. आणि मग असे जे आहेत की ज्यांची दिशा ठरलेली आहे, त्यांना कळलेलं आहे, मग ते असं तीव्र साधना करतात आणि आपणाला पूर्णत्व प्राप्त करतात. म्हणून आपणाला आदर्श आपला गुरुच पाहिजे, सद्गुरू पाहिजे, ती परंपरा पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपणाला सांगितलेलं आहे की आत्मशक्ती, गुरुकृपाशक्ती आणि साधनाची संगती, ह्या 3 गोष्टी आपण जर आपल्या सतत सोबत ठेवल्या तर आपलं चित्त शुद्ध राहू शकतं. आत्मशक्ती म्हणजे स्वतःच्या आतमधलंच असलेलं भगवंताचं तत्व. किती सुंदर क्रम दिलाय, बाहेरचं नाही पटलंय. आत्मशक्ती. त्यानंतर गुरुकृपाशक्ती. गुरुकृपा म्हणजे एक गुरुतत्वाची शक्ती, पूर्ण परंपरेची शक्ती. आणि गुरुकृपा ही भगवंताकडून आलेली असते, परमात्मा शक्तीकडून आलेली असते. त्यामुळे परमात्म कृपाशक्ती हे पण महत्त्वाचं आहे. कारण आज जे गुरुतत्व आहे तर ते गुरुतत्व माणसं गुरुच्या देहातच अडकून आहेत आणि त्याच्यातच आहेत. म्हणून कुठल्याही गुरुच्या देहात अडकायचं नाहीच आहे. सद्गुरु तत्वात अडकायचं आहे, गुरुतत्वात अडकायचं. आणि गुरुतत्वचं मूळ परंपरा बघितली तर ते परमात्मा शक्ती आहे, जी निर्गुण निराकार आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि मग साधनाची संगती, की जे साधन आहे, मग वेगवेगळ्या प्रकारची साधन आपल्याला कधी ऐकावंसं वाटेल. आता जसं आपण ऐकतोय, वाचतोय, कधी ध्यान करावंसं वाटेल, कधी आपल्याला आत्मपरीक्षण करावंसं वाटेल, आपल्याला कधी भगवंताशी बोलावंसं वाटेल. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत की 9विधा भक्ती आणि ती संगती आहे. ह्यानेच आपलं चित्त शुद्ध राहू शकतं आणि लख्ख होऊ शकतं. आणि चित्त हे त्या शक्तीतनंच निर्माण झालेलं आहे भगवंताच्या. त्यामुळे मग ते चित्तच मदत करणार आहे की पुढे अजून जी चेतना आहे, भावातीत, त्रिगुणातीत, देहातीत, अशा भगवंताच्या अनुभूती करण्यासाठी जे आपल्याच अंतरी वास करतं. आता बाबा मुक्तानंद सांगतात की माझी ध्यान साधना. आता बाबा मुक्तानंद त्यांची ध्यान साधना आपल्यासाठी सांगत आहेत. बाबा म्हणत आहेत की ध्यान कसे करावे याविषयी अधिक विस्ताराने लिहिण्याची जरुरी नाही. चित्त लवकर स्थिर करण्यासाठी पतंजलीच्या सूत्रानुसार वितराग विषयम वा चित्तम हा फार उच्च मार्ग आहे. आपल्या गुरुदेवाचे ध्यान हे फार श्रेष्ठ ध्यान, सर्वश्रेष्ठ ध्यान,
अतिउत्तम ध्यान होय. मी अनेक प्रकारच्या साधना, प्राणायाम, ध्यान मंत्रादींचे अनुष्ठान केले, परंतु शेवटी मी माझ्या प्रिय गुरुदेवांचे ध्यान करू लागलो. गुरुध्यान हे सर्व ध्यान प्रक्रियांचे मूळ आहे. ध्यानमूलम गुरोर्मूर्तिम, पूजामूलम गुरोः पदम, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, मोक्षमूलम गुरोः कृपा. हा गुरुगीतेतील श्लोक जेव्हा मी वाचला तेव्हा मला एक महामंत्र मिळाल्याचा आनंद झाला. मी अत्यंत प्रेमाने त्याचा स्वीकार केला. वस्तुतः हा मंत्रभाव सर्व यज्ञ आणि साऱ्या पूजा याहून उच्च आहे. संत तुकारामांचा एक मंत्रतुल्य अभंग आहे. गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. देव गुरुपासी आहे, वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरुभजनी, देव भेटे जनीवनी. या अभंगात तुकाराम महाराज फार मोठे सत्य सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात की गुरुचरणी पूर्ण भाव आणि गुरुवर श्रद्धा, भक्ती, प्रेम जडल्यावर परमात्मा सहज प्राप्त होतो. म्हणून गुरुची महापूजा करा, गुरुचे ध्यान करा. परमेश्वर गुरुपाशीच राहतो. वारंवार काय सांगू. हा एकच अभंग माझे दैवत होऊन बसला. अभंगाच्या भावार्थाशी मैत्री जोडण्याचे पूर्ण फळ मला प्राप्त झाले. श्री गुरु नित्यानंदांचे ध्यान करण्याचा मी पूर्ण निश्चय केला. गणेशपुरीत गुरुदेवांच्या हॉलमध्ये जिथे गडबड कमी असेल पण जिथून गुरुदेव दिसू शकतील अशा एका दूरच्या कोपऱ्यात बसून बराच वेळ मी गुरुदेवांकडे एकटक पाहत बसत असे. इथे आता सांगतायत बाबा मुक्तानंद की त्यांनी अनेक प्रकारच्या ध्यान साधना केल्या आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की मला गुरूंचंच ध्यान केलं तर मी पूर्णत्वाची अनुभूती करू शकतो. आणि म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांचं अभंग आहे ती त्यांची प्रेरणा बनली की गुरूंच्या ठाई देव भेटे, देव गुरुपासी आहे, वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवणी. आता इथे आपल्याला कबीर पण सांगतात, गुरु गोविंद दोहो खडे, काकू लागे पाय. कोणाचे पाय पडू तर पहिल्यांदा गुरुचे पडायचे, कारण तो सद्गुरू, तो भगवंताची भेट करून देतो. तर या म्हणून इथे आपले सर्व संतांनी आपल्या गुरूंवरती नितांत प्रेम केलं, नितांत. आणि म्हणून ते कारण ते त्यांच्या आपल्या गुरूंना परमेश्वर परमात्माच मानत होते. माझे सद्गुरू आहेत गुरुदेव, त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब महाराज जे आता आपण तो अनुभव ऐकला की अस्थि विसर्जन झालं भाऊसाहेब महाराजांचं, ती तारीख पण 9 फेब्रुवारी होती. तर अस्थि विसर्जन झालं त्यावेळेला विहिरीत होत होतं आणि पायऱ्यांवरून येत असताना खाली 10 मिनटं त्यांच्या अस्थीतून नाम ऐकायला आलं तिथे असलेल्या सर्वांना. आणि हे भाऊसाहेब महाराज जे गुरुदेवांचे गुरु, तर गुरुदेव नेहमी म्हणायचे की महाराजांनी जे नाम मला दिले ते सर्वांना दिलेलं आहे. जी शक्ती माझ्या नामात आहे तीच शक्ती महाराजांनी सर्वांच्या नामात दिलेली आहे. परंतु मी काही अवस्था प्राप्त करू शकलो कारण मी माझ्या गुरूंना केवळ गुरु नाही पाहिलं तर ते परमात्मा आहेत, ते देवच आहेत, ते भगवंत आहेत हे मी पाहिलं, म्हणून मी ही अवस्था गाठू शकलो. तर हे सूत्र आणि अनेक आपल्या सर्व संतांनी आपल्या गुरूंना तसं पाहिलेलं आहे. तर म्हणून इथे बाबा मुक्तानंद सर्व साधना केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गुरुध्यान करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपणाला गुरूंचं ध्यान कसं करायचं हे आपल्याला सांगितलंय आणि आपण ध्यानामध्ये आपल्या ते माऊलींनी आपल्याला बसून पण दिलेलं आहे हृदयामध्ये. तर आता पुढे बाबा म्हणत आहेत की गणेशपुरीत गुरुदेवांच्या हॉलमध्ये जिथे गडबड कमी असेल पण जिथून गुरुदेव दिसू शकतील अशा एका दूरच्या कोपऱ्यात बसून बराच वेळ मी गुरुदेवांकडे एकटक पाहत बसत असे. किती मस्त कृष्ण वर्णकाया, सर्वांग सुंदर साधे शरीर, रसरशीत कृष्ण स्फटिका समान चमकणारी अंगकांती, छोटे छोटे मोत्यांसारखे सुंदर दात, वाघ नखांसारखी लांब सडक बोटे, सहज कुंभकामुळे पुष्ट झालेले पोट, शरीरावर फक्त एक स्वच्छ लंगोटी,
उजव्या हाताच्या बोटांची झालेली चिन्मुद्रा, डाव्या हाताची बोटे सदैव अभय मुद्रेत खुली झालेली, कंठातून निघणारा हुंकाराचा दिव्य ध्वनी, मस्तीत हालणारी गर्दन, सदैव झुलणारे शरीर, रोमरोमात परमानंदाच्या लहरींचा बहर, अंग प्रत्यंगातून निघणारी दिव्य तेजाची किरणे, चारी दिशा उजळून टाकणारे हास्य, या साऱ्यांचा माझ्या हृदयावर ठसा उमटला. गुरुदेवांची दिव्य सुंदर मूर्ती मी एकटक पाहतच राहत असे. प्रत्येक वेळी त्या मूर्तीत एक नवीन आकर्षण, नवी जादू अनुभवाला येई. एका लाकडी पलंगावर गरम कांबळ पसरून त्यावर गुरुदेव विराजमान होत पलंगाच्या मागे पुढे लहान मुलांसाठी पेपरमिंटच्या गोळ्या आणि बिस्किटांनी भरलेल्या डब्यांची रास पडलेली असे. दोन बाजूला 2 खाटा असत. एकीवर प्रसादाच्या फळांचा ढीग पडलेला असेल आणि दुसरीवर कपड्यांचे गठ्ठे पडलेले असत. या सर्वांच्या मध्ये बसलेल्या मंगलमय समर्थ योगीराज गुरुदेवांना मी न्याहाळत बसे. कोणी काही प्रश्न विचारित. त्या प्रश्नांना गुरुदेवांनी दिलेल्या उत्तराचेही मी मनन करीत असे. गणेशपुरीमध्ये हे भगवान नित्यानंद जिथे झोपायचे आणि हे सगळं आहे तिथे पाहायला, ते बसायचे, ती खुर्ची आहे. मी जेव्हा गणेशपुरीमध्ये पहिल्यांदा गेली होती, माझ्यासोबत ज्यांनी बाबा मुक्तानंदांना आणि नित्यानंदांना पण पाहिलेले साधक, त्यांनीच मला सगळं फिरून दाखवलं. सुदैवाने त्यावेळेला तिथे मला वाटतं जेवणानंतरचं जेवणानंतर की 4 वाजता बाबा भगवान नित्यानंद हे घ्यायचे, मोसंबीचा ज्यूस घ्यायचे. आणि तो त्यांनी तिथे आणि जे ते जेवायचे, ज्या वेळेला कॉफी घेणं, मोसंबीचा रस घेणं, जे जेवण जेवायचे ते सगळं त्या वेळेला तिथं त्यांच्या इथे ते ठेवलं जातं. आजही ते ठेवलं जातं, कारण तिथे त्यांचा वास आहे आणि ते अनुभव घेतात हे आजही. तर आम्ही गेलो होतो तेव्हा अगदी भाग्याने ते मोसंबीचा रस त्यांच्या इथे ठेवलेला, तो तिथे आम्ही असंच चाललोत होतो आणि तिथे नेमकं ती वेळ ते त्या ग्लासमधनं छोट्या ते घेऊन बाहेर आले एक जण, आणि आम्ही 3 जण होतो. तर मी, माझी मैत्रीण आणि ते दादा, क्षत्रिय म्हणून साधक आहेत बाबा मुक्तानंदांचे, ते होते. तर त्यांनी आम्हाला तो रस दिला. पहिली गणेशपुरीची भेट अशी झाली बाबा मुक्तानंदांची आणि नित्यानंदांची. तर ते घ्यायला मिळालं आहे भाग्य. आता बाबा म्हणतायत पुढे, गुरुदेव आपले हात कधी मागे पुढे वर खाली हलवीत राहत. त्यांचे विशाल दिव्य नेत्र आनंदाच्या मस्तीने भरलेले असत. कधी ते अर्धोन्मिलित राहत. कधी गुरुदेवांच्या अधरांवर अंतरीचा स्थिरभाव दर्शविणारे स्मित हास्य उमटत असे. भेदभाव, ग्रहण त्याग, आपपर भाव, जाती व्यक्ती, द्वैत अद्वैत, धर्म अधर्म, या सर्व जंजाळापासून त्यांचे मन मुक्त असे, सदैव स्थिर असे. कोणत्या अवस्थेत होते ते? अवधूत अवस्थेत असणारे महान योगी होते. तर भेदभाव, ग्रहण त्याग, आपपर भाव, दुजाभाव, जाती व्यक्ती, द्वैत अद्वैत, धर्म अधर्म, या सर्व जंजाळापासून त्यांचे मन मुक्त असे, सदैव स्थिर असे. ते नेहमी उन्मनी अवस्थेत असत. मी त्यांना कधी डोळे भरून पाहत बसे, तर कधी डोळे बंद करून त्यांचे स्वरूप चिंतन करीत असे. बाहेर दिसणारी मूर्तीच अंतर्ध्यानात आणण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांना पाहता त्यांचे ध्यान करता मी माझ्या पहिल्या सर्व ध्यान प्रक्रिया सोडून दिल्या. ध्यान करता गुरुदेवांच्या दिव्य भावात मी तन्मय होऊ लागलो. त्यांचं स्वरूप ते पाहत राहिले पूर्ण, आणि आधीच्या सर्व त्यांच्या साधना गळल्या. असं होतं की आपण जे शिकत येत असतो एक टप्प्यात, तर काही साधना गळतात, कारण पुढच्या आपण करत जातो. तर त्याच्यात काही वाईट वाटून घ्यायची आवश्यकता नाही. अनेकदा होतं तसं, कारण इथे आपणाला सांगितलेलं आहे की जेव्हा दीक्षा अनुग्रह होतो आणि त्यानंतर शक्तीचं जागरण होतं, त्यानंतर आवश्यकतेनुसार साधकामध्ये
चार योग घडतात साधकामध्ये, चार योग घडतात. ते म्हणजे ज्ञानयोग, राजयोग म्हणजे ज्ञानयोग, त्यानंतर दुसरं हठयोग आहे, भक्तियोग आणि कर्मयोग. हे चार योग घडतात. तर आता इथे ज्ञानयोग, कधी कधी तो ज्ञानाच्याच मस्तीत राहील, ज्ञान म्हणजे खूप अभ्यासच होईल, वाचन होईल, तेव्हा ज्ञान घ्यावंसं वाटेल, ही अवस्था असते. आणि आवश्यकतेनुसार हे योग त्याच्या जीवनात विकसित होत असतात. कधी चारही एकत्र असतील, तर कधी फक्त अभ्यासच करतोय, तर कधी त्याचं ध्यानच आहे, हठयोग म्हणजे त्याची ध्यान साधना होते, तर कधी त्याच्याकडून तो प्रेमरसातच आहे, कधी निष्काम कर्म होत आहे, सेवा कर्म होते. तर अशा पद्धतीने त्याच्या अंतरी हे चार भाव विकसित होत असतात आवश्यकतेनुसार. त्या त्या साधकाच्या पिंडाला त्याला कुठली आवश्यकता आता आहे, तसतसा हे योग त्याच्या जीवनात घडतात. कधी कधी तो साधनच खूप करेल, कधी कधी वाचनच करेल, कधी कधी खूप सेवाच होईल, कधी कधी तो प्रेमरसातच असेल, भक्तिरसात असेल. ह्या पद्धतीने आहेत. त्यामुळे इथे बाबा मुक्तानंद जेव्हा गुरुध्यान करू लागले, तेव्हा त्यांच्या आधीच्या सर्व साधना गळल्या, कारण ते त्यामध्ये पूर्णतः रममान होऊन गेले. कारण त्यांची प्रगती, त्यांचं पूर्णत्व ह्या साधनेने होणार होतं, म्हणून परमात्मा शक्ती त्यांच्याकडून आणि त्यांचे सद्गुरु तत्व त्यांच्याकडून ते करून घेत होते. आता पुढे म्हणतायत, इथे सांगतायत की बाहेर दिसणारी मूर्तीच अंतर्ध्यानात आणण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांना पाहता पाहता, त्यांचे ध्यान करता करता मी माझ्या पहिल्या सर्व ध्यान प्रक्रिया सोडून दिल्या. ध्यान करता करता म्हणजे त्या सुटतातच, सोडायच्या म्हणजे इतरांना वाटतं त्यांनी सोडून दिला, पण त्या आपणहून सुटतात हे पकडल्यामुळे. ध्यान करता करता गुरुदेवांच्या दिव्य भावात मी तन्मय होऊ लागलो. कधी चिन्मुद्रा तर कधी अभयमुद्रा, कधी पूर्ण आशीर्वादयुक्त हस्तांच्या आनंदाच्या मस्तीने भरलेल्या क्रिया, झुलणारी गर्दन, हसता हसता पूर्णानंदाच्या मस्तीत मस्त होऊन गाताना उमटणारा ओंकाराचा स्वर, आ आ असा आवाज करीत बाहेर पडणारा अंतर्दीक्षारूप मंत्रांचा ध्वनी, या त्यांच्या भावांचे मी ध्यान करीत असे. काही काळ असाच निघून गेला. ध्यानामध्ये गुरुदेव कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट दिसू लागले. ध्यान जसजसे गाढ लागू लागले, तसतशी अंतरानंद, बल आणि तेज यांची वृद्धी होऊ लागली. असे करता करता ध्यानात गुरुभाव प्रगट होऊ लागला. श्री गुरु ध्यान सहज फलदायी आहे, असे मी वारंवार सांगत आलो आहे. या विषयासंबंधी कितीही सांगितले तरी थोडेच होईल. प्रिय गुरुदेव दुसऱ्याच्या मनातला भाव जाणत असत, कधी कधी सूक्ष्म अनुभवही देत असत. पहाटे ते 3 वाजण्यापूर्वीच गरम पाण्याच्या कुंडात कसे स्नान करीत. आता इथे भगवान नित्यानंद पहाटे 3 वाजताच उठून तिथल्या गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करायचे, जे आता आपण गणेशपुरीमध्ये आहेत. पहाटे ते 3 वाजण्यापूर्वीच गरम पाण्याच्या कुंडात कसे स्नान करीत. स्नान आटोपून परत आल्यावर सुखासनात बसून आपलीच आपण कशी पूजा करीत, आपणच आपले ध्यान कसे करीत, स्वतःचे परमानंदमय स्वरूप पाहून स्वतःशीच कसे हसत, स्वतःशीच कसे काहीतरी गुणगुणत बसत, स्वतःशीच कसे बोलत, स्वतःला कसे ऐकवीत, आपल्याच मस्तीत आपलाच विलास कसा पाहत, या सर्व क्रिया मी लक्षपूर्वक पाहत असे. कारण हे अवधूत अवस्थेमध्ये आहेत. भगवंत ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आहेत, त्याच्यामुळे तो आणि मी एकच. त्यामुळे ते स्वतःचीच पूजा, स्वतःलाच सर्व काही प्रेम, स्वतःलाच सर्व न्याहाळणं, स्वतः त्या मस्तीत ते होते. तू आणि मी एकच, अहम ब्रह्मास्मी अवस्था असलेले ही अवस्था आहे. आणि या सर्व क्रिया मी लक्षपूर्वक पाहत असे. अशा रीतीने भगवान नित्यानंदांच्या सर्व भावांचा मी पूर्ण अभ्यास करीत असे. त्यामुळे मी पूर्ण नित्यानंदच आहे, मी नित्यानंद आहे, असा भावावेश माझ्या अंतरात कधी कधी प्रकट होऊ लागला. तेच बघून त्यांचं इतके एकरूप झाले की मी पण तेच, मी नित्यानंदच आहे, मी माझे सद्गुरू आणि मी वेगळं नाही, एक आहे, हे झालं. हे भाव त्यांच्यात आले. त्या भावावेशात दडलेला महान महिमा अनुभवाला येऊ लागला. आता त्या भावावेशात मी आणि गुरु एक,
ह्या एकरूपामध्ये काय रहस्य लपलेलं आहे ते त्यांना अनुभवाला यायला लागलं. या भावावेशात दडलेला महान महिमा अनुभवाला येऊ लागला. एकरूप झाल्यानंतरच येणार आहे ते त्यांना अनुभवाला येऊ लागलं. अशा वेळी माझ्या चित्तदशेत मोठी अलौकिक भावना प्रकट होत असे. दिव्य आत्मानंदाच्या मस्तीत मी इतक्या उन्मत्त अवस्थेत जात असे की कधी कधी मी पूर्ण झालो असा भाव माझ्या अंतरात उदित होत असे. कधी कधी भगवान नित्यानंदांच्या तटस्थ भावाचा मी अभ्यास करे. मन तटस्थ, हात आणि ओठ घट्ट मिटलेले, अर्धोन्मिलित नेत्र, मुखावर गंभीर मुद्रा, प्राण स्थिर गतीने चालू आहे, अशा एका विशिष्ट भावात माझे परमगुरू दीर्घ काळ स्थिर राहत असत. अशा भावांचा मी मननपूर्वक अभ्यास करीत असे. त्यावेळी माझेही नेत्र अर्धोन्मिलित होऊन स्थिरावत, दातावर दात आणि ओठावर ओठ घट्ट दाबले जात. असे होताच प्राणाची गती देखील मंद होत असे. चित्त पूर्ण स्थिर होऊ लागले. त्यानंतर मी जणू कधी अंतर्बाह्य पूर्ण नित्यानंद रूप झाल्यामुळे भगवान नित्यानंदांप्रमाणे माझेही मस्तक हळूहळू मागे पुढे हलू लागे. आता इथे त्यांनी सांगितले असं एकरूप झाले गुरुध्यानामुळे की त्यांचं चित्त पूर्णतः शुद्ध झालं. चित्त कारण त्यांनी चित्त ज्यावर ठेवलं ते पूर्ण होतं तत्व. त्यांचे सद्गुरू परमात्मा स्वरूप झालेले ते पूर्ण होते, त्यामुळे त्यांचं चित्त त्यावर ठेवलं तर ह्यांचं चित्त पण शुद्ध झालं. तर ही गोष्ट चित्त कशावर ठेवू तसं ते होणार आहे. तर हे त्यांनी सांगितलं. म्हणून आपल्याला कालही त्यांनी सांगितलं की तुम्ही ध्यान करता, मी माझ्या गुरूंचं ध्यान केलं आणि तसा झालं. आपण आपल्या वेगवेगळ्या गोष्टींचं ध्यान करतो म्हणून त्या सुटत नाहीत चित्तातनं. तर इथे आपल्याला सहज प्रॅक्टिकली त्यांनी सांगितलं आणि ते प्रॅक्टिकल स्वतःचा अनुभव सांगतात की माझं चित्त कसं तसं एकरूप झालं आणि मला मग मी पण तेच आहे अनुभवाला आलं, मी पण पूर्ण आहे ही अनुभूती होऊ लागली, मी पण सहज ध्यानात प्रवेश करू लागलो. हे ते आपल्याला रहस्य उलगडून सांगतात स्वतःचा अनुभव देऊन. आता इथे पुढे सांगतायत की पूर्ण नित्यानंद रूप झाल्यामुळे भगवान नित्यानंदांप्रमाणे माझेही मस्तक हळूहळू मागे पुढे हलू लागे. ते जसे ज्या तंद्रीत आणि असायचे, कारण हे पण त्याच मस्तीत ती त्यांच्या आतमध्ये विकास झाले आणि त्यामुळे त्यांचं सगळे हावभाव, चालणं बोलणं सगळं त्यांच्यासारखं होऊ लागलं. त्या दिवसात माझा मुक्तानंद भाव अतिशय कमी होऊन, म्हणजे त्यांचं मी पण कमी झालं, मुक्तानंद भाव कमी होऊन नित्यानंद भाव पुष्कळच पुरत असे. अशा वेळी कोणी माझ्याजवळ आले किंवा कोणी परिचयाचा मनुष्य गप्पा मारायला आला तर मला भगवान नित्यानंदांप्रमाणे राग येत असे. कधी कधी त्यांच्यासारख्या शिवाही देत असे. त्या काळात माझ्या अंतर्यामी मुक्तानंद भाव आणि नित्यानंद भाव हे दोनच भाव क्रियाशील होते. दोन्ही भावांची मला पूर्ण जाणीव असे. नित्यानंद भावाचे ध्यान पूर्ण झाले की मी ध्यानातून उठत असे. मग थोडा वेळ इकडे तिकडे फिरत असे. त्यावेळी मुक्तानंद फिरत असे. नित्यानंद भाव राहत नसे. केवळ ध्यानातील भावाची स्मृतीच शिल्लक राहत असे. मी कोणाला तरी शिव्या दिल्या, कोणावर रागावलो, कोणाला मारायला धावलो, या आठवणींनी मन खिन्न होत असे. आपण संयमहीन आहोत याचा थोडा पश्चातापही होत असे. अशा प्रकारे गुरुध्यानाचा ध्यानमूलम गुरोमूर्ती या मंत्राचा मी पुरा अभ्यास करू लागलो. कधी कधी गुरुभावात साधना करताना क्रोध आला तर मला फार विषाद वाटत असे. एक दिवस मोठा धीर करून मी गुरुदेवांपाशी हा प्रश्न काढला. त्यांना मी अप्पा म्हणून हाक मारली. कानडी भाषेत अप्पा म्हणजे बाबा. मी बोलत होतो आणि बाबा हुंकार देत होते. मी म्हटले, ध्यानात मला कधी कधी कुणाकुणाचा राग येतो आणि मी शिव्या पण देतो. याची मला फार लाज वाटते. तेव्हा गुरुदेव म्हणाले, तो तू नाही, तो एक भाव आहे. अरे तो तू नाही रे. ही गोष्ट नीट समजायला मला फार कष्ट पडले. तू नाही, अरे तो तू नाही. हे विधान समजून घेण्याचा प्रयत्न करीत असताना 8 दिवस तर्कवितर्क करण्यातच गेले. तरीसुद्धा समाधान झाले नाही. काय करू काही समजेना. भगवान नित्यानंदांची मनातल्या मनात प्रार्थना केली.
तर इथे पुढे सांगतायत, श्री गुरुदेवच माझी उपास्य मूर्ती, माझी सगुण पूजा, सगुण ध्यान, सगुण उपासना यांचे लक्ष एकमात्र परमगुरु नित्यानंदच होते. नित्यानंद हे माझे सगुण दैवत होते. श्री सीताराम, श्री राधाकृष्ण, श्री गिरिजाशंकर, गुरु श्री दत्तात्रय या सर्वांना नित्यानंद रूप समजूनच मी त्यांची उपासना करीत होतो. माझ्या मनात इतर कोणत्याही देवतेबद्दल प्रश्न सुटत नव्हता. मी रामजप केला नाही, कृष्णाची पूजा केली नाही किंवा शिवध्यान केले नाही अशी शंका देखील उठत नव्हती. श्री गुरु सर्व देवतामय आहेत अशी माझी पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळे श्री गुरुपूजा म्हणजे सर्व देवतांची पूजा, श्री गुरु ध्यान म्हणजे सर्व देवतांचे ध्यान आणि श्री गुरु नामजप म्हणजे सप्तकोटी महामंत्राचे पुरश्चरण अशी माझी पूर्ण धारणा होती. कारण श्री सिद्धारूढ स्वामी, श्री जिपुरू अण्णा, श्री हरिगिरी बाबा, श्री मडिवाला स्वामी, अथनी शिवयोगी, पंढरपूरचे नरसिंग स्वामी आणि श्री बापूमाई यांच्यासारख्या 60 मोठमोठ्या महापुरुषांचे मला दर्शन घडले होते. त्या सर्वांकडून मी एकच गोष्ट ऐकली, ती म्हणजे गुरुध्यान, गुरु आज्ञा पालन आणि गुरुसेवा याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही साधन नाही. मला आणखीही पुष्कळ साधू संन्यासी भेटले, काही उच्च कोटीला पोचलेले वैष्णव भेटले, हिमालयात कित्येक वर्ष राहिलेले दिगंबर अवधूतही भेटले. गुरुदेवांचे ध्यान, त्यांची सेवा आणि त्यांचे आज्ञापालन हेच फार श्रेष्ठ आहे. हेच साऱ्यांच्या व्याख्यानाचे सार होते. गुरु स्वतःचे अस्तित्व विसरून जाणे हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. गुरुत स्वतःचे अस्तित्व विसरून जाणे हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. हेच वारंवार ऐकायला मिळाले. त्यानंतर काही शैवपंथीय महायोगी भेटले. शिवमय सिद्धांत, शिवभावाचे ध्यान आणि शक्तिपात दीक्षा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी सुद्धा गुरुला शरण जा, गुरुची उपासना करा आणि गुरुपाशी राहा याच तत्वाचा पुनरुच्चार केला. अनेक संतांचे ग्रंथही मी वाचले. एकनाथ महाराज म्हणतात, गुरु ध्यान करा. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, गुरुच मंत्र, गुरुच तंत्र, गुरुच सर्वस्व आहे. श्री गोरक्षनाथ, श्री नानकदेव, श्री कबीर साहेब या साऱ्यांनी गुरुमहिमाच गायला आहे. त्यामुळे गुरुध्यानच सर्वश्रेष्ठ आहे अशी माझ्या मनाची पूर्ण खात्री झाली. तर अशा पद्धतीने इथे गुरुध्यानच कसं महत्त्वाचं आहे ह्यासाठी बाबा मुक्तानंदांनी म्हणजे खूप साधना केल्या त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या. आणि ते करता करता ते गुरुध्यानावरती आणि गुरूंनी दिलेले मंत्र, जी दीक्षा आहे ते नाम किंवा मंत्र दीक्षा, ते गुरूंचं ध्यान म्हणजे गुरूंचं आचरण कसं असतं, ते कसे, त्यांची जीवनपद्धती कशी आहे, काय पद्धतीने ते जगतात, हावभाव सगळं काही त्यांनी टिपून घेतलं. आणि इथे त्यांनी खूप सुंदर सांगितलं की 60 सिद्ध महान योगी त्यांचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर अनेक संत, हिमालयातले संत आणि असं हे पुन्हा ग्रंथ वाचन ह्या सर्वांमधनं त्यांनी ह्या निष्कर्षावर आले आणि त्यांनी ती गुरुध्यान आणि गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते आचरण करणं हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे हे सांगितलेलं आहे. आपण आपल्या जीवनात प्रत्येकाच्या सद्गुरू असतील, नसतील तर ते जरूर लवकरच येतील. आणि जे आहेत त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते घट्ट धरून आपण आपलं साधन करण्याचा प्रयत्न करूयात. आपण थांबू इथं.